हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। I'm restarting the phone. Every time your call comes, कौन कॉल कराले? हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा भगवद्गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 8। नहीं प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणम् इन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यम्। नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यम्। नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यम्। न नाही ही खचितच प्रपश्यामी मला दिसते, मम माझ्या कोण आहे कॉलवरती? अपनुद्यात दूर करू शकेल, यत जो शोकम शोक, उच्छोषणम कोरडे पाडणारा, इंद्रियाणाम इंद्रियांना, अवाप्य प्राप्त होऊन, भूमौ पृथ्वीवर, असपत्नम प्रतिस्पर्धी नसलेले, रिद्धम समृद्ध किंवा वैभवशाली, राज्यम राज्य, सुराणाम देवांचे, अपि सुद्धा, च
आणि आधिपत्यम स्वामित्व. भाषांतर आहे, ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. काल आपण जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो की यस, मी गोंधळून गेलेलो आहे. यस, मला काही सुचत नाही आहे. यस, मी मान्य करतो की मला मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही माझे गुरु व्हा. मी शिष्य म्हणून तुम्हाला शरण येत आहे. मला माझ्या हितासाठी बेस्ट काय आहे ते निश्चितपणे सांगा. यच्छ्रेय निश्चितम. यच्छ्रेयशान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम त्वाम शादिमाम प्रपन्नम. तर हे जे अर्जुन सांगत आहे त्याच्यामध्येच हे तो ऍड करतो एक्स्ट्रा. जनरली जेव्हा आपण गुरुकडे मार्गदर्शनाची अपेक्षा करतो तेव्हा आपण आपली हीन भावना देखील तिथे सांगतो. कार्पण्य, तो म्हणतो कार्पण्य दोष पाहता स्वभाव. काय म्हणतो तो, मला सध्या जे सगळं माझे सगळे इंद्रिय कोरडे पडलेत, हे जे शोक माझ्यावर येऊन ठेपलेला आहे ते दूर करता येईल असा एकही मार्ग उपाय मला दिसत नाही. काहीच दिसत नाही. या क्षणाला मला जरी कोणी येऊन म्हटलं की स्वर्गातील देवांच्या पेक्षाही श्रेष्ठ राज्य असं मी तुला देतो, आणि महत्वाचा शब्द इथे वापरलाय तो म्हणजे प्रतिस्पर्धी नसलेले, की पुन्हा तुला त्या राज्यासाठी कधीच लढावं लागणार नाही, असं राज्य जरी कोणी येऊन देतो म्हटलं, आणि मागच्या अध्यायामध्ये तो म्हणतो तिन्ही लोकांपेक्षा श्रेष्ठ राज्य जरी मला मिळालं तरी नको आहे, तरी माझ्या शोकाचं निराकरण करता येणार नाही. जनरली जो शोकमय असतो, शोकामध्ये दुःख भोगत असतो, त्याला आपण काहीतरी एक्स्ट्रा देऊन चिअरफुल करायचा प्रयत्न करत असतो. चिअरिंग. लहान मुलं रडायला लागली, काहीतरी दुःख झालंय म्हणून त्याला आपण वेगळं खेळणं देतो, हो की नाही. मोठे असताना मग आपण असं आपल्याला असं एखादा शोक झाला तर आपले मित्र येऊन म्हणतात चला सिनेमाला जाऊया किंवा बारला जाऊया, त्याच्यातून मन काढण्यासाठी. तर अर्जुन इथे म्हणतोय की मला काहीही दिलं तरी मला या शोकातून कोणी बाहेर काढू शकत नाही, अशी माझी अवस्था झाली. त्यामुळे तुम्ही मला आता शिष्य म्हणून स्वीकारलंच पाहिजे, तुम्ही मला मार्गदर्शन केलंच पाहिजे. हा त्याचा दुसरा एक अर्थ आहे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, धर्म, तत्व आणि नीती नियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडले होते, त्या समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्यप्राय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे.
केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावनाभवित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु होय. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नाय, एई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु हाय. एखाद्या व्यक्तीचे विप्र म्हणजे वैदिक ज्ञानातील विद्वान, त्याला म्हणतात विप्र असणे, किंवा न्यासी म्हणजे संन्यासी असणे, किंवा शूद्र असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यास आश्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही. परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारली पाहिजे. गुरु होय. चैतन्य चरितामृताच्या मध्य लीलेमध्ये हे सांगितलेलं आहे. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षट्कर्म निपुणो विप्रो मंत्र तंत्र विशारदः अवैष्णवो गुरु स्याद वैष्णव श्वपचो गुरु. श्वपचो, श्व म्हणजे श्वान, श्वान म्हणजे कुत्रा, आणि पचो म्हणजे जो कुत्रा शिजवतो. चांडाळांना म्हटलं जातं डॉग ईटर. हा डॉग ईटर चांडाळ देखील गुरु बनू शकतो जर त्याला भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान असेल तर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यावाचून संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ज्ञ किंवा विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावना भवित असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. हे पद्मपुराणात सांगितलेले. बऱ्याचदा याचाच अर्थ असा असतो की जो गुरु पद स्वीकारतो, डायरेक्टली असो इनडायरेक्टली असो, जो मार्गदर्शन करत असतो त्याला शास्त्रामध्ये दिलेलं आहे तसं कठोरपणे बोलावं लागतं. आता आजकालचे गुरु असते तर अर्जुनाला काय सांगितलं असतं? काही हरकत नाही अर्जुन बाळ, जशी तुझी इच्छा आहे तसं कर, फक्त जप करत राहा. तसं सांगितलं नाही भगवंतांनी. भगवंतांनी जे शास्त्रोक्त आहे तेच सांगितलं. जो कृष्ण भावना भवित असतो त्याला परफेक्टली माहिती असतं की ज्ञान आणि वैराग्याशिवाय कोणीही या जीवनाच्या बंधनातून सुटू शकत नाही. आणि ज्ञान आणि वैराग्याचं ज्ञान शिक्षण देणे, प्रशिक्षण देणे, प्रभुपाद म्हणतात. प्रशिक्षणचा अर्थ काय असतो? ट्रेनिंग. ट्रेनिंग देणे हे आध्यात्मिक गुरुचं आद्य कर्तव्य असतं. आणि असा गुरुच पाहिजे. म्हणून भगवंत अर्जुनाला पहिल्या वाक्यातच म्हणतात, काय नपुंसक असल्यासारखा वागा लागलास. गुरु कधी असं कधी म्हणतो का कुठली आपल्या? आपण जीवनातल्या समस्या घेऊन गुरुकडे जातो, गुरु आपल्याला कधी म्हणतात का काय बेड्यासारखं विचार करायला लागलास? सोडून दे सगळं. सोडून द्यायला सांगत नाही. सोडून द्यायला सांगणे हे खरी कृष्ण भावना असते ऍक्च्युली. येस, हे कठीण आहे हे माहिती आहे आपल्याला. वैराग्य विद्या निज भक्ती योगम. चैतन्य महाप्रभू ऍक्च्युली वैराग्य विद्या शिकवायला आले होते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की नाही की गुरु निवडायचा कसा? गुरु कोण असतो?
खरा गुरु निवडायचा कसा. प्रभुपाद पुन्हा पुन्हा आपल्याला सतर्क करतात, प्रामाणिक गुरु असला पाहिजे. तर भगवद्गीतेचं ज्ञान खूप मदत करतं, आपल्याला सहाय्य करतं गुरु निवडण्यासाठी. असे बरेच भगवद्गीतेमध्ये तात्पर्य शिला प्रभुपादांनी दिलेले आहेत, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की गुरुची खरी पात्रता काय असते, कशी असली पाहिजे. शिला प्रभुपाद सांगतात की कलियुगामध्ये विशेष करून एखाद्याला आपल्याला गुरु म्हणून निवडायचं असेल तर त्याला श्रवण करावं लागतं आणि ते पडताळून पाहावं लागतं की ते जे श्रवण करतोय आपण ते शास्त्रोक्त आहे का. बऱ्याच ठिकाणी हे दिलेलं आहे, बेसिक ज्ञान जे आहे ते सगळीकडे दिलेलं आहे. जसं प्रभुपाद इथे म्हणतात की कुणी विद्वान असेल म्हणून तो गुरु होण्याच्या लायकीचा नसतो, कुणी उच्च कुलात जन्मलेला असेल म्हणून देखील तो गुरु होण्याच्या लायकीचा नसतो, कोणी संन्यासी आहे म्हणून देखील तो गुरु होण्याच्या पात्रतेचा आहे असं म्हणता येत नाही. एखादा शूद्र जरी असेल, जर त्याला कृष्ण विज्ञान परफेक्टली माहिती असेल तर तोच गुरु होऊ शकतो. चैतन्य महाप्रभू म्हणतात, ऐ कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु हाय. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हिंट्स दिले जातील, एक्झॅक्टली काय एक्सपेक्ट करायचं ते सांगितलं जाईल. मग याच्यावर आधारित आपण गुरु निवडला पाहिजे. चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकम मध्ये देखील म्हणतात, काय म्हणतात, न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर आहेत की त्वयी. तर या काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात मॉडर्न कलियुगातल्या गुरूंमध्ये. तो या धनम जनम सुंदरीमच्या मागे आहे का कविताम बऱ्याच जणांना कळत नाही. कविताम वा जगदीश म्हणजे काय, जो पूजा प्रतिष्ठा यज्ञ तज्ञ करण्यामध्ये बिझी आहे. कविता म्हणजे वेदांमधले सुंदर मंत्र म्हणण्यामध्ये बिझी आहे, फ्लावरी लँग्वेज. जो पैशाच्या मागे आहे, जो सुंदर स्त्रीच्या मागे आहे, जो आपली पूजा प्रतिष्ठा वाहवा करण्याच्या मागे आहे, मिळवण्याच्या मागे आहे, जन्म खूप सारे फॉलोअर्स मिळवण्याच्या मागे, अशा गुरुकडे आपण गेलं नसलं पाहिजे. उपदेशामृत हे ऍक्च्युली आपण नवीन भक्तांनी सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि जे सीझन्ड भक्त आहेत, सीझन्ड भरपूर दिवस भक्तीमध्ये काढलेले जे भक्त आहेत, मुरलेले जे भक्त आहेत, त्यांना उपदेशामृत कंठस्थ असला पाहिजे. उपदेशामृत मधले पहिले 5 श्लोक ऍटलिस्ट असे झोपेतून उठवलं तरी आपल्याला सांगता आले पाहिजे. श्लोक म्हणजे श्लोक नाही, त्याचा अर्थ. इतके महत्वाचे आहेत पहिले 5 श्लोक उपदेशामध्ये. नवीन भक्तासाठी तर अत्यंत महत्वाचे. पहिल्याच उपदेशामध्ये, त्या पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे गुरु कोण होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल पहिला श्लोक, की नाही. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरा सर्वामपि मां पृथ्वीं स शिष्यात. ज्याचं या 6 आवेगांवरती कंट्रोल आहे तोच शिष्य बनवू शकतो. असे बरेचसे हिंट देतात प्रभुपाद. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की भगवद्गीता वाचा, उपदेशामृत वाचा, मग तुम्हाला कळेल की कोण खरं बोलतो, कोण खोटं बोलतो. ज्याला इंग्लिश येतं त्यांनी ऍक्च्युली डायरेक्टली शिल प्रभुपादांचे लेक्चर्स ऐकले पाहिजे, शिल प्रभुपादांची पुस्तकं वाचली पाहिजेत, शिल प्रभुपादांचे लेक्चर्स ऐकले पाहिजेत, जेणेकरून त्यांना कळेल की मी खरं बोलतोय की नाही. माझं तुम्ही काय ऐकलं पाहिजे, मी खरं बोलतोय की नाही तुम्हाला कसं कळणार. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला ही प्रिलिमिनरी प्राथमिक तयारी करावी लागते.
गुरु निवडण्यापूर्वी. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा इथे प्रभुपाद सांगतात तो म्हणजे स्वतः भगवद्गीता वाचून, भागवतम वाचून, स्वतः ज्ञानी होऊन मी सगळे जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, हा अहंकार पण आपण सोडून दिला पाहिजे. गुरु विना कृष्ण नाही, कृष्ण विना गुरु नाही, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा अर्जुन सारख्या, जसं काल आपण याची चर्चा केली की अर्जुन सारख्या संभ्रमात असतो आपण, जीवनातल्या दुःखाने आपल्याला घेरलेलं असतं, वैतागलेलं असतो, किळस आलेला असतो, तेव्हा आपण गुरुकडे गेलं पाहिजे. आणि हा अर्जुन ज्या भावामध्ये पृच्छा करतो, विचारणा करतोय, त्या भावनेमध्ये आपण विचारणा केली पाहिजे, तो भाव असला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण ऐकतो बरंच गुरूंकडून, परंतु आचरणात काही आणत नाही त्यातलं. गुरुचा अर्थ असा नाही आहे की सदैव तुमचे कान पकडून तुम्हाला ते करायलाच लावणार. कलियुगामध्ये आपण सगळे प्रौढ लोक आहोत, आपण काही गुरुकुलमध्ये नाही आहे. गुरुकुलमधले 5 ते 15 वर्षाच्या मुलांना तुम्ही कान पकडून जबरदस्ती करू शकता, गुरुनी सांगितले तेच करायचं. पण आता तुम्ही 20, 30, 40, काही तुमच्यापैकी 50, 60 वय झालेले आपण गुरुकडे जातो, तेव्हा गुरु काय तुमचं कान पकडणार नाही. गुरु फक्त तुम्हाला मार्गदर्शन देणार, तुम्ही घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं असतं. आणि बऱ्याचदा आपण करत नाही, उगी स्टाईलसाठी गुरु बनवतो. गुरुनी सांगितलेलं आपण करत नाही, आचरणात आणत नाही, मग त्याचा काही फायदा होत नाही. अर्जुन इथे काय म्हणतोय की मला लिटरली तुम्ही स्वर्ग जरी आणून दिलं तरी माझं हे दुःख जात नाही, असं मला वाटतंय. त्यामुळे याचा दुसरा अर्थ काय आहे, मी आता पूर्णपणे तुमच्या उपदेशांवर अवलंबून आहे, मला दुसरं काहीही सुचत नाही. मॅक्झिमम वेळेला आपण काय करतो, आपले तर्क वितर्क घेऊन गुरुकडे जातो. गुरु एक सांगतात त्याला आपण प्रत्युत्तर करतो, नाही मला वाटतं असं केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत होतं असं केलं पाहिजे, मग गुरुकडे गेलाच कशाला, हो की नाही? तर ही भावना असली पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट बघा, श्रील प्रभुपाद इथे गुरुची व्याख्या का सांगतात, जवळजवळ हे पूर्ण पान भरून गुरु कोण असतो हेच सांगतात. का? कारण या लेवलचं समर्पण आपण तिथे करत असतो, आणि या लेवलच्या समर्पणामध्ये कुणीही बोगस गुरु तुमचा फायदा उठवू शकतो. तुम्हाला जर सांगितलं उद्यापासून की असं 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 असतं, तुम्ही लगेच भावनिक होऊन येस गुरु महाराज तुम्ही सांगा, गुरु महाराज काही सांगतात. आजकालचे गुरु महाराज मग एखाद्या अबला स्त्रीला सांगतात तू रोज माझी सेवा करायला ये, इज कम्प्लिटली शास्त्राच्या विरुद्धात आहे. माझी सेक्रेटरी हो. इथे संन्यासांना, गुरूंना आदेश आहे की ऍक्च्युली स्त्रीच्या लाकडी मूर्तीकडे पण बघितलं नसलं पाहिजे. आणि हे आधुनिक गुरु सांगतात माताजींना तुम्ही माझे सेक्रेटरी व्हा. आणि आपण पण त्याच्यावर विश्वास ठेवतो, कारण शास्त्रामध्ये सांगितलंय गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते करिया ऐक्य. गुरुच्या मुखातून जे येते ते सगळं मान्य केलं पाहिजे. मान्य केलं पाहिजे हे तेवढंच सत्य आहे, परंतु त्यासाठी गुरुची पात्रता पण तेवढीच असावी लागते. गुरुला जर समजत नसेल कसं वागायचं, तर मग तो आपली पात्रता हरवून बसतो. सनातन गोस्वामी म्हणतात कार्या कार्यम अजानता, म्हणजे काय, ज्याला शास्त्राप्रमाणे काय केलं पाहिजे काय केलं नसलं पाहिजे हेच माहिती नाही आहे, तो गुरु होण्याच्या पात्रतेचाच नाही आहे. त्यामुळे गुरु निवडताना, गुरु करताना खूप केअरफुली वेळ देऊन केला पाहिजे, आणि एकदा निवडल्यावर मात्र पूर्ण समर्पित असलं पाहिजे. समर्पित नसणे हे देखील आपल्या पतनाचं एक प्रमुख कारण असतं. म्हणूनच लोकांना गुरु असे आवडतात जे सांगतात की तुमचा जॉब चालू ठेवा, तुमचा व्यवसाय चालू ठेवा,
काही प्रॉब्लेम नाही. स्टॉक मार्केटचा व्यवसाय आहे, काही प्रॉब्लेम नाही. एवढं जप करा आणि महिन्याची देणगी तेवढी द्या. आपल्याला पण असे गुरु आवडायला लागतात. जर एखादा गुरु येऊन तुम्हाला सांगेल की तुम्ही करताय हे पूर्णपणे पाप कर्म आहे, उद्याच्या उद्या तुम्ही हे बंद केलं पाहिजे, असा गुरु आपल्याला आवडत नाही. परंतु गुरु हा असा कठोरच असला पाहिजे. प्रभुपाद नेहमी सांगतात वज्राप्रमाणे कठोर शब्द असले पाहिजेत गुरुचे, आणि त्याच वेळी पतित जीवांवरती करुणेचे शब्द देखील त्याचे कमळाप्रमाणे मृदू असले पाहिजे. म्हणून प्रभुपाद सगळ्यांना आवडायचे. इतक्या भयानक पद्धतीने प्रभुपाद बोलायचे तरी प्रभुपाद सगळ्यांना आवडायचे, कारण त्यांचं हृदय खूप शुद्ध स्वच्छ होतं. बऱ्याचदा मी सांगतो, पण परत एकदा सांगतो, गाडीमध्ये माझ्या बऱ्याचदा प्रभुपादांचं प्रवचन चालू असतं, आणि एकदा माताजी तुम्हीच वाटतं म्हणाले, त्यांना इंग्लिश अजिबात काही समजत नाही आमच्या एका माताजींना. फक्त बऱ्याच वेळा ऐकल्यानंतर माताजी मागून म्हणाले की प्रभुपाद एवढे का चिडलेत, कारण तो टोन समजत होता प्रभुपादांच्या शब्दातला. प्रभुपाद कधी कधी इतके चिडून बोलतात, तीच त्यांची कृपा असते, तीच त्यांची करुणा दया असते ऍक्च्युली. कारण तुम्ही झोपलाय, तुम्हाला कोण उठवणार? कुंभकर्णापेक्षा गाढ झोप लागली आपल्याला, प्रभुपादांचे कठोर शब्दच उठवणार आपल्याला. त्यामुळे गुरु निवडताना खूप सतर्क होऊन निवडलं पाहिजे. अर्धा क्लास याच्यामध्येच घालवला, कारण हे खूप महत्वाचं आहे. प्रभुपाद इथे काय सांगतात, भगवान श्रीकृष्णाने इतका श्रेष्ठ गुरु कोण असू शकतो? हे जे ज्ञान आहे हे त्यांच्याकडूनच ब्रह्माजी, नारदजी, व्यासदेव असं करत करत इथपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे. ते भगवान श्रीकृष्ण स्वतः डायरेक्टली अर्जुनाला सांगत आहेत. याच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु कोण असू शकतो? आणि म्हणून प्रभुपाद एका लेक्चरमध्ये आपल्याला हा उपदेश देतात की जेव्हा तुम्ही भगवद्गीता सिरियसली वाचन श्रवण करता, तेव्हा ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण हेच तुमचे गुरु आहेत, तुम्हाला डायरेक्टली सांगत आहेत. जे काही अर्जुनाला सांगितलंय ते तुम्हाला देखील डायरेक्टली सांगत आहेत. आणि तसं जर तुम्ही घेतला तर तुमचं जीवन बदलणार. तसं घेतला याचा अर्थ काय? बऱ्याच लोक हीच आपली हिपॉक्रेसी आहे ऍक्च्युली. यालाच विडंबना म्हणतात, ढोंग, प्रिटेन्स. की आपल्यापैकी प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णांना परमपुरुषोत्तम भगवान म्हणून मान्य करायला तयार आहे. ऍब्सोल्युटली. कोण नाही असं कोण आहे का? मला नाही वाटेल कोणी म्हणेल की मी मानत नाही भगवान त्यांना अजून पण टॉपमोस्ट भगवान म्हणून. आणि तुम्ही कुठल्याही जगातल्या कुठल्याही अगदी आदिवास्यांमध्ये जरी गेला, तिथे भगवंतांचं वेगळं रूप असेल, परंतु ते भगवंतांना मानतात. कुणीही असो, अल्लाह, जीजस, कुठल्याही पंथामध्ये धर्मामध्ये जाऊन विचारा की भगवानचा अर्थ काय असतो, ते तुम्हाला एकच अर्थ सांगतील, जो सर्व शक्तिमान आहे, जो सर्व ज्ञानी आहे आणि सर्व व्यापी आहे. आणि तेच भगवद्गीतेतून सांगितले. ऑमनीपोटेंट, ऑमनिशियंट आणि ऑमनीप्रेझेंट. म्हणूनच तर आपण घाबरतो अशा देवाला, अशा भगवंतांना. घाबरून का असेना, आदराने का असेना, प्रेमाने का असेना, आपण त्यांना भगवान म्हणून मानतो. आणि आपण तर भक्तिभावाने भगवद्गीताचं श्रवण करायला आलोय. मग असे हे भगवान जे सर्व शक्तिमान आहेत, सर्व ज्ञानी आहेत, सर्व व्यापी आहेत, यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही असू शकत नाही. त्यांनी सांगितलेले जे उपदेश आहेत ते आपण मान्य करायला तयार नसेल, आपण जर ते फिल्टर करून घेणार असो की नाही हे उपदेश मी ऐकणार आणि हे उपदेश मी ऐकणार नाही, तर आपली प्रगती कशी होणार? हाच आपल्यातला आणि अर्जुन मधला मेन फरक आहे. अर्जुन या क्षणाला, दुसऱ्या अध्यायात आता आपण जे वाचतोय, कालचा श्लोक आणि आजचा श्लोक, या क्षणाला अर्जुन म्हणतो की तुम्ही जे काही सांगणार ते मी मान्य करणारच इमिजिएटली. आणि म्हणून अर्जुन अर्जुन झाला आणि आपण आहोत.
खूप सिरियसली घेतलं पाहिजे. जेव्हा जेव्हा भगवद्गीतेमध्ये आपण वाचन श्रवण करत असतो, श्री भगवान वाच, डोक्यामध्ये असं फिट झालं पाहिजे की हे सर्वश्रेष्ठ महान अशा माझ्या परम आराध्य परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, हे मी करणार नाही असं होऊच शकत नाही. मग मी का टाळतोय हे करायचं? याच्यातच माझं पतन आहे. हा श्लोक आजचा जो आपण वाचत आहोत तो ऍक्च्युली असं वाटतं की अर्जुन फक्त एक कारण देतोय, लेट्स चला पुढच्या श्लोकाला जाऊया, पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा श्लोक आहे. प्रभुपाद सांगतात की हा भाव तुम्ही लक्षात घ्या. अर्जुनचा भाव काय आहे ते? अर्जुनचा भाव आहे की गिव्ह अप, मी सगळं 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 सोडून द्यायला तयार आहे, तुम्ही मला उपदेश द्या, ते मी ऐकायला तयार आहे. आणि म्हणूनच तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, म्हणूनच आपण भगवंतांसमोर गेल्यानंतर दोन्ही हात असे वर करतो. त्याचा अर्थ तोच असतो की मी माझ्या बुद्धीने, माझ्या तर्कवादाने, माझ्या पुस्तकी ज्ञानाने हे आयुष्य चालवायचा खूप प्रयत्न केला, आता हे माझ्याच्याने होणार नाही. दोन्ही हात मी वर केलेत, तुम्ही मला सांगा काय करायचं ते, तुम्ही सांगा मी तसं करणार, हा याचा उद्देश असतो. आणि अशा पद्धतीने जर आपण भगवद्गीतेचं वाचन केलं नाही, श्रवण केलं नाही, तर मग भगवद्गीता काय कितीतरी वेळा पारायण करा. बरेच लोक मला भेटतात, सांगतात मी भगवद्गीता आजपर्यंत 15 वेळा वाचलेली आहे, 25 वेळा वाचलेली आहे, 108 वेळा वाचलेली आहे, रोज सकाळी न चुकता मी भगवद्गीता वाचतो. काही फरक पडलेला नाही त्यांच्या जीवनामध्ये. हे महत्वाचं आहे, अर्जुनच्या मूडमध्ये येणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रभुपाद हे समजावून सांगतात की हे गुरु शिष्याचं जे नातं आहे ते इतकं स्ट्रॉंग का आहे, ते तितकं स्ट्रॉंग असलंच पाहिजे. आणि हे एवढं स्ट्रॉंग असतं म्हणूनच याचा खूप फायदा पण घेतला जातो, दुरुपयोग पण केला जातो, फसवलं पण जातं या गुरु शिष्याच्या संबंधामध्ये, विशेष करून कलियुगामध्ये. आणि मग म्हणून प्रभुपादांसारखे महान आचार्य आपल्याला प्रॉपरली समजावून सांगायला येतात की याचा अर्थ काय असतो. म्हणून एवढं सांगितलं शिला प्रभुपादांनी. उगी गळ्यात जनेऊ आहे म्हणून त्याला आपण गुरु मानत नाही, उगी ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलाय म्हणून त्याला आपण गुरु मानत नाही, उगी संन्यासी आहे संन्यासाचा ड्रेस परिधान केलाय म्हणून गुरु मानायचं नसतं. गुरु हा कधी बघायचाच नसतो, प्रभुपाद सांगतात. गुरु हा फक्त ऐकायचा असतो. हे पण उपदेशामृताच्या 6व्या श्लोकामध्ये सांगितले. उपदेशामृत व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुमच्यापैकी जर काही नवीन असतील तर ते आपला एक उपदेशामृतचा एक लेक्चरचं रेकॉर्डिंग आहे, ते ऐका आणि स्वतः देखील वाचा. पुढे प्रभुपाद म्हणतात, जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी श्रीकृष्णांचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे म्हणजेच कृष्ण भावना भवित व्यक्तीद्वारे किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यासारख्या शास्त्रांद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. प्रभुपाद खूप प्रॅक्टिकल होते. अर्जुन हा अशा या घायाळ अवस्थेमध्ये भगवंतांसमोर रडतोय की मला काहीच समजत नाही, मला तुम्ही शिष्य म्हणून प्लीज स्वीकार करा आणि माझ्यासाठी काय बेस्ट आहे ते निश्चितपणे मला सांगा. मला आता सध्या काही 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 नको आहे, फक्त तुमचे उपदेश पाहिजेत, मला तुम्ही सांगा. आपली परिस्थिती एक्झॅक्टली सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे. आपल्याला असं वाटतं हे जे
या पॅरेग्राफचे जे पहिले 4 शब्द आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, हेच खरे प्रॉब्लेम्स आहेत आपले. आणि भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये मला वाटते 9व्या काय 10व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की जो कोणी जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यांना दुःख म्हणून पाहायला शिकतो तो बेस्ट कॅन्डिडेट आहे भगवद्गीता वाचण्यासाठी, अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी. जोपर्यंत तुम्हाला जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या समस्याच कळाल्या नाहीत तोपर्यंत तुम्ही या अध्यात्माच्या मार्गाला येणारच नाही. आणि ह्या ज्या समस्या आहेत जन्म मृत्यू जरा व्याधीच्या, या सगळीकडे बघायला मिळतात आपल्याला. कितीही श्रीमंत असो, प्रभुपाद तर इथे या जगातली चर्चा करतात, कितीही राष्ट्र तो संपन्न सुख समृद्धीने संपन्न असो, तिथे आहेच हे. एवढंच नाही, तुम्ही स्वर्ग लोकात जरी जन्म घेतला तरी तिथे आहे. याच्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे भगवंतांकडून किंवा भगवंतांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांचं श्रवण करणे. आणि त्या लोकांना माहिती नाही म्हणतात प्रभुपाद. आपण भारतातला प्रत्येक जण अमेरिकेत, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व्हिसा मिळवायचा का प्रयत्न करतोय? आपल्याला वाटते की तिथे सगळ्या सुखसोयी आहेत इथल्यापेक्षा. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेमध्ये कॅन्सरचा रेट आहे मोर दॅन 46%. 46% पेक्षा जास्त लोकांना कॅन्सर होतो. जवळजवळ 50%, म्हणजे 2 मधल्या एका माणसाला कॅन्सर होतो. काही चुकलेलं नाही आहे. रस्ते चकाचक आहेत, भरपूर पैसा आहे, भरपूर इंद्रिय तृप्ती आहे. पाहिजे त्या दुकानामध्ये तुम्हाला दारू मिळते, सिगरेट मिळतं. अंधाधुंदपणे तुम्ही कामवासना पूर्ण करून घेऊ शकता, अशी त्यांची संस्कृती आहे. परंतु दुःखच दुःख आहे. या गोष्टींना आपण सुख समृद्धी म्हणून पाहतो. त्या गोष्टींना प्रभुपाद अमेरिकेत उतरल्या प्रभुपादांना हे सगळं जेव्हा दिसलं, प्रभुपाद म्हणाले हे सगळं डार्क काळ कुट्ट जग आहे, तमोगुणाने भरलेलं आहे, रजोगुणाने भरलेलं आहे, आणि हेच घालवायचंय. आणि हे रज आणि तमोगुणाचा प्रभाव, हे लेअर आपल्याला घालवायचे असतील तर रेग्युलरली भगवद्गीता आणि भागवतमचं श्रवण केलं पाहिजे. तदा रजस्तमो भाव काम एवादयश्चे. हे भागवतमचं कामच आहे तुमचा तमोगुण आणि रजोगुण घालवणे, त्याचा प्रभाव घालवणे. याच्यानेच मनुष्य शांत सुखी समाधानी होऊ शकतो. हे सांगण्याचा उद्देश काय शिल प्रभुपादांचा? अर्जुनाला निदान कळालं तरी की मी गोंधळात आहे, मी दुःखात आहे. आपल्याला माहिती पण नाही मी दुःखात आहे. आपली शांती हरवली एवढंच आपल्याला माहिती. का हरवली माहिती नाही. शोधायचा आपण प्रयत्न मात्र कुठे करतोय? अजून 4 डिग्र्या घेऊया, इंजिनियर होऊया, CA होऊया, अजून कमवूया. काय उपयोग आहे? आधुनिक विकासाच्या विरुद्ध बोललं की काही लोकांना आवडत नाही. काय दिलंय सांगा या आधुनिक विकासाने आपल्याला? आज दुपारीच मी सांगत होतो, 50 वर्षापूर्वी फक्त एक पद्मिनीची फियाट कार तेवढीच होती भारतामध्ये. त्याला ॲव्हरेज नव्हतं, पूर्ण पोल्युशन करत होती. आज टेक्नॉलॉजीने असे आपण कार निर्माण केले जे स्वतः चालतात, पोल्युशन करत नाहीत. परंतु उपयोग काय? जीवनाची स्थिती सुधारली का? सुख वाढलंय का? आणि याच्या मागे आपण असे लागलेलो आहे की आपल्याला वेळच नाही. सत्संगला या म्हटलं की कुणाकडे वेळ नसतो, अजिबात वेळ नसतो. भक्तांना भेटायचं आहे, सत्संगला जायचं आहे, भगवद्गीतेच्या क्लासला जायचं आहे, वेळच नसतो. मग पूर्वीच्या काळात लोक एवढे प्रगत नव्हते तरी त्यांच्याकडे वेळ कसं काय होता? जेव्हा हे आपले विमानं नव्हती, कार नव्हते, 2 व्हीलर्स नव्हते, लोक पायी जायचे दुसऱ्या गावी आणि पायी यायचे. सकाळी निघालेला संध्याकाळी पोचायचा तो. 2 दिवस राहायचा, खायचा प्यायचा, परत निघायचा. एका पाहुण्यांना भेटायला 4 दिवस लागायचे.
तरी त्याचं जीवन निवांत होतं. त्याला नाही काही तक्रार होती, काही नव्हती. तो रोज भगवद्गीतेच्या क्लासला असायचा. आपण काय करतोय प्रगती करून? युजलेस प्रगती आहे. आमचे प्रभूजी सांगतात, आजकाल नवीन गाड्यांमध्ये एअर क्वालिटी चेक करायचं सिस्टीम आहे. आपण अशा भयानक परिस्थितीमध्ये राहतोय जिथे तुम्हाला गॅरंटीड फुफ्फुसाचे विकार होणार. अशा शहरी वातावरणामध्ये आपण राहतोय. आणि हे सगळं असून देखील आपल्याला पटतच नाहीये की जीवनाचे खरे प्रॉब्लेम, जन्म मृत्यू जरा व्याधी आहे, ते सॉल्व्ह केले पाहिजे. आपण हेच सॉल्व्ह करण्याच्या मागे लागले. आणि आधुनिक शिक्षण, हे जे मॉडर्नायझेशन, टेक्नॉलॉजी, हे सगळं काय करतं? हे मास्क करायचं काम करतं. मास्क म्हणजे काय? मृत्यूबद्दल विचारच करू नका, हे घ्या नवीन 2 GB डेटा, मस्तपैकी बघत राहा, तुम्ही मृत्यू विसरून जावा. तुमचा खरा प्रॉब्लेम मृत्यू नाही आहे, तुमचा खरा प्रॉब्लेम आहे विचार करणे. विचारच करू नका. हे आधुनिक मॉडर्न टेक्नॉलॉजीचं सोल्युशन आहे आपल्या खऱ्या प्रॉब्लेमवरती. काय सोल्युशन आहे? विचारच करू नका. विचार करू नका म्हणून कोणाला चुकलेलं आहे का? आजारपण, म्हातारपण, मृत्यू कोणाला चुकलेलं आहे? म्हणून भगवद्गीता आपल्याला सांगते, व्हॉट इज दॅट? म्हणून भगवद्गीता आपल्याला सांगते, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जो या दुःखांना खऱ्या अर्थाने दुःख म्हणून पाहतो, त्याच्यावरती काम करतो, तो अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि हे दुःख आहेत हे कळल्यावर आपण गुरुकडे गेलं पाहिजे. याच्यावर समाधान काय? रूप गोस्वामी जेव्हा पहिल्यांदा चैतन्य महाप्रभूंना भेटले, रूप गोस्वामी काय म्हटले चैतन्य महाप्रभूंना? हे परमेश्वर, माझी एवढी एक इच्छा पूर्ण करा म्हटले नाही, जसं आपण रोज म्हणतो. रूप गोस्वामी काय म्हटले? हे परमपुरुषोत्तम भगवान, मला कळत नाहीये मी कोण आहे, मला समजावून सांगा. त्यांचा पहिला प्रश्न होता, मी कोण आहे? सगळ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे, मी कोण आहे? आता हा तो ब्रह्मजिज्ञासा. मग आपण बाहेर पडू शकतो. गुरुकडे जाणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच गुरुला काय विचारलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. भौतिक प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचेच नाही आहेत, ते सॉल्व्ह कधी होणारच नाही आहेत. भौतिक जगच निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीने की ते सॉल्व्ह कधी झालेच नसले पाहिजे. कुणीही सॉल्व्ह करू शकत नाही जन्म मृत्यू जरा व्याधीचा प्रॉब्लेम. इथून बाहेर पडणे हा एकमेव उपाय असतो त्याच्यावरती, आणि तेच सांगायचं काम गुरुचं काम असतं. म्हणून आपण गुरुकडे गेलं पाहिजे. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. काय सॉल्व्ह करणार आहे आपण करून करून? रतनजी टाटा, लोकांना असं वाटायचं की हे मरणारच नाहीत कधी. असं थोडीच होणार आहे. आणि आणखीन काही दिवसांनी लोकांना माहितीच नसणार आहे की हे गाडीचं नाव टाटा का दिलंय. अजून 3-4 पिढ्यांनी. तुम्हाला माहितीये गाडीची नावं अशी का आहेत? निसान, होंडा वगैरे. कोणाला माहितीये? इट्स अ ब्रँड. कोणी सगळे विसरून जाणार आहेत रतन टाटा. आज तुम्ही समाजामध्ये जाऊन विचारा, कोणाला अलेक्झांडर माहिती आहे, नेपोलियन माहिती आहे. त्यामुळे आपण का प्रयत्न करतोय? आर्थिक विकास हेच आपल्या जीवनाचा उद्देश का बनलंय? खऱ्या अर्थाने त्याच्यात सुख पण नाही. ऍक्च्युली माफ करा थोडस, मी प्रभुपाद हे खूप सांगतात, कारण ही सध्याची परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने भगवद्गीता, खऱ्या अर्थाने अध्यात्म करणार नाही. चुकीचं आपण अध्यात्म फॉलो करतोय.
थोड्या दिवसांपूर्वी मी एक न्यूज आर्टिकल वाचलेली, त्याच्यामध्ये लिहिलेलं की कामाच्या स्ट्रेसनी आत्महत्या करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे कुठे माहितीये? जपानमध्ये. असे रोजचे मुंगी मेल्यासारखे लोक आत्महत्या करतात कामाच्या स्ट्रेसने. आणि ते आता भारतात पण यायला लागले. परवा एका महिलेने कामाच्या स्ट्रेसमुळे जीव दिला. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. म्हणजे एवढं सोपं आहे हे समजावून घ्यायला, तरी आपण इतके मधांध झालेलो आहे. प्रभुपाद इथे शब्द वापरतात मधांध. म्हणजे काय? भ्रमित झालोय आपण. आपल्याला वाटतं आर्थिक विकास हेच सुखाचा एकमेव मार्ग आहे. मग आर्थिक विकास हाच एकमेव सुखाचा मार्ग असता तर परवा त्या पुण्यातल्या त्या स्त्रीने का आत्महत्या केली असती? खूप मोठ्या फर्म मध्ये चांगल्या पोझिशनला होती ती, लाखोचा पॅकेज होता. प्रभुपाद सांगतात अर्जुनच्या भावामध्ये आपण आलं पाहिजे. अर्जुन काय म्हणतो? मला या पृथ्वीवरचं प्रतिस्पर्धा नसलेलं जरी राज्य मिळालं, सपत्नी, काय शब्द वापरतो तो? सपत्नी, असपत्न. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग वर्ड. प्रभुपाद एकदा समजावून सांगतात. ऍक्च्युली असपत्न म्हणजे पत्नी नसलेला. पत्नीला इथेच प्रतिस्पर्धी म्हटलेलं आहे. असं सुख जरी मिळालं तरी माझा शोक दूर होऊ शकत नाही, इतकी माझी सध्याची शोकमय दुविधा आहे. मग आपल्याला पण हे लक्षात आलं पाहिजे की आपण इतके पैसे कमवतोय, सगळं करतोय, तरी दुःखच दुःख आहे या जीवनामध्ये. प्रॉब्लेम कुठेतरी डीप प्रॉब्लेम आहे. मग आपण एखाद्या आध्यात्मिक गुरुला जाऊन विचारलं पाहिजे की हे काय प्रॉब्लेम आहे, मला प्लीज समजावून सांगा. मी इंजिनियर झालो, एवढे कमवलो, एवढे खर्च केले, तरी पण दुःखच दुःख आहे. समाधान, शांती नावाचा प्रकारच नाही. मला कृपया समजावून सांगा. अर्जुन सारखं आपण गेलं पाहिजे. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती व समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. फेसबुकचा जो मालक आहे तो 127 एकर वरती घर बांधतोय. काय उपयोग आहे? तो मरणार नाही का पृथ्वी संपणार नाही? मूर्खपणा, हो की नाही? आणि आपण त्याला आदर्श मानतो. आपल्या मुलांना दाखवतो, बघा बिल गेट्स, बघा मार्क झकरबर्ग, बघा इलॉन मस्क, तुम्हाला हे व्हायचंय. काय व्हायचंय? इलॉन मस्कला सगळ्यात ग्रेट म्हटलं जातं जगामध्ये आज सध्या स्थितीला. तो स्वतःच लग्न तो सांभाळू शकला नाही. त्याची बायको त्याला सोडून गेली. बायको सोडून गेली त्याची, तिला त्याला थांबवता आलं नाही. त्याने कशाचा आश्रय घेतला? मग दारूचा. आपल्याकडे म्हणजे विशेष करून भारतामध्ये महान ऋषी मुनी होऊन गेले. त्यांनी हे ग्रेट सायन्स समजावून सांगितलं, ज्याला कृष्ण सायन्स म्हटलेलं आहे, कृष्ण विज्ञान. याचा आपण आश्रय घेतला पाहिजे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामध्ये क्षणार्धात विनाश होऊन जातो. असं चुटकीसरशी तुमचं सगळं संपतं. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. झुप. भगवद्गीता ही याची पुष्टी करते. क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जेव्हा पुण्य कर्मांच्या फळांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीपर्यंत पतन होते. हेच गणित आहे. पुण्य कमवायचं, सुख उपभोगायचं, पाप करायचं, पुन्हा नरकात जायचं, पुन्हा पुण्य कमवायचं. हेच करतोय आपण इथे. गोल 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 फेऱ्या मारतोय. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते.
यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. अगदी ठामपणे प्रभुपाद इथे सांगतात. एक तर आपण भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे, नसेल तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणित प्रतिनिधीचा आश्रय घेतला पाहिजे. हे दोनच गोष्टी आपल्याला या भवबंधनातून या शोकातून मुक्त करू शकतात. बाकी तुम्ही कितीही रिसर्च करा, कितीही क्रीम्स शोधून काढा, कितीही गोळ्या औषधं शोधून काढा, जन्म मृत्यू जरा व्याधी कुणालाही चुकलेलं नाही. ब्रह्मभुवनालो, ब्रह्मदेवापासून ते पाताळ, प्रभुपादांचे फेमस वाक्य आहे, ब्रह्माजींपासून ते बारक्या मुंगीपर्यंत हे सगळ्यांना आहे. मुंगीपेक्षाही बारके जीव आहेत, परंतु म्हणायची स्टाईल होती प्रभुपादांची. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आजचा जो श्लोक होता तो अत्यंत महत्वाचा आहे. भाव समजावून घेणे अर्जुनाचा, यालाच शरणागती म्हणतात, यालाच कार्पण्य भाव म्हणतात. आधीच्या श्लोकामध्ये कालच्या तो म्हणतो की नाही, कार्पण्य दोष पहत स्वभाव. आणि रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की हा भाव, कार्पण्य भाव असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण गुरुचं ऐकत नाही, विशेष करून कलियुगामध्ये. कलियुगामध्ये तर गुरु फक्त फॅशनसाठीच झालेला आहे. कसं ऐकणार आपण गुरुचं कार्पण्य भाव आल्याशिवाय? येस, तुम्ही मला सांगा. या स्टेजला आपण आलं पाहिजे अर्जुन सारखं. आता मध्ये संजयचे 2 श्लोक आहेत. त्यानंतरचा भगवंतांचा पहिला उपदेश सुरू होतो. भगवंतांचा पहिल्या उपदेशामध्येच भगवंत अर्जुनाला झाडायला सुरुवात करतात. आता गुरु म्हटलं गप कसं बसायचं, छडी हातात घेतात. उद्या कंटिन्यू करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, जन्म मृत्यू जरावादी आपल्याला माहिती आहे. आता म्हणजे आता तो 60च्या आसपास त्यांना कळतं, नको रे बाबा हा जन्म, पुन्हा नको ते शिक्षण, नोकरी, संसार. पण जेव्हा आपण शरीर सोडतो परत पुन्हा जन्म, ते विस्मरण होतं. बरोबर, ते विस्मरण जे होतं त्यामुळेच तर आपण हे चक्रा मारतोय. पण ते भगवंताची एकदा कधीतरी कृपा व्हायला पाहिजे की बाबा स्मृती आणि अस्मृती भगवंत म्हणतो मीच आहे. असं किती दिवस भगवंतांना दोष देत बसणार आपण? स्वप्नामध्ये कधीतरी अशी हिंड दिली पाहिजे, बाबा तुझे एवढे जन्म झाले, एवढा त्रास काढलाय तू, एवढं आता तरी ये बाबा माझ्याकडे. असं काय कधीच नाही. आपल्याला स्वप्न कधीच पडत नाही, कधीच नाही. फक्त ज्ञानातूनच करू शकता. अशी कृपा होती का कोणावर काय? जे बदमाश असतात ना ते भगवंतांना दोष देतात. भगवंतांचं काहीही चूक नाही आहे. तुम्हाला विसरायची इच्छा होती म्हणून तुम्हाला विस्मृती दिली जाते. हे खूप ग्रेट सायन्स आहे याच्या मागे. तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मागच्या जन्मातलं का आठवत नाही, याच्या मागे खूप ग्रेट सायन्स आहे. आपण लगेच तयार होतो भगवंतांना दोष द्यायला. प्रत्येक गोष्टीत भगवंतांना दोष द्यायचा, भगवंतांची चूक आहे. मला जर आठवण करून दिलं असतं तर मी वागलो असतो चांगला. पण ती तुमचीच इच्छा होती तुम्हाला आठवण करून न द्यावी अशी. श्रील प्रभुपाद समजावून सांगतात की जो स्टेजवरती नाटकामध्ये नट काम करत असतो तो ती भूमिका परफेक्टली तेव्हाच करू शकतो जेव्हा तो खरं जीवन विसरतो, त्या भूमिकेमध्ये पूर्णपणे उतरतो. तुमची ही इच्छा आहे की मला मासा व्हायचा आहे, मला आठवण पण करून देऊ नका मी मागच्या जन्मात काय होतो आणि किती दुःख भोगलेत. मला नकोच आहे ते. मला मासा व्हायचा आहे, मला माशाप्रमाणे पोहायचं आहे, मला त्यातला आनंद घ्यायचा आहे. ही तुमची इच्छा होती म्हणून भगवंत विस्मृती देतात. भगवंतांना काही हाऊस नाहीये तुम्हाला विस्मृती द्यायची. भगवंतांना दोष द्यायचं बंद करा. आणि काय पाहिजे तुम्हाला? आता इतक्या वेळेला तर तुम्ही ऐकलंय, अजून काय हिंट द्यायला पाहिजे भगवंतांनी तुम्हाला?
तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तुमच्या मुलांचा मृत्यू बघितलेला आहे, तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तुमच्या वडिलांचा मृत्यू बघितलेला आहे. अजून काय दाखवायला पाहिजे तुम्हाला? का भगवंतांना दोष देता तुम्ही? भगवंतांचा काय दोष आहे याच्यामध्ये? ही आपली राक्षसी प्रवृत्ती आहे ज्याच्यामुळे आपण इथे सापडलोय आणि आपण भगवंतांना मग दोष देतोय. भगवंत स्वप्नातच नाही, तुम्हाला प्रत्येक क्षणाला आठवण करून देत आहेत. तुम्हाला ते ऐकायचं नाहीये. स्वप्न खूप लांबची गोष्ट आहे, रियालिटीमध्ये खरोखर तुम्हाला आठवण करून देत आहेत. तुम्ही खरोखर सांगितलेलं फेस टू फेस भगवंतांनी येऊन सांगितलेलं तुम्ही ऐकत नाही. तुम्ही स्वप्नात सांगितलेलं काय ऐकणार आहे? तुम्हाला वाटतंय तुम्ही स्वप्नात सांगितलं. स्वप्न तुम्ही उठल्या उठल्या विसरून जाता, हो की नाही? अमेझिंग. यालाच माया म्हणतात. अशा प्रकारे विचार करणे यालाच माया म्हणतात. आय एम गेसिंग तुम्ही मागच्या पण क्लासला होता, मी गेस करतोय की तुम्ही पुण्यात राहता. पुण्यात राहणे हेच भगवंत तुम्हाला आठवण करून देतात, हेच नरक आहे, इथून बाहेर पडा. पुण्या इतकं मोठं नरक कुठं आहे? मी तर नाही बघितलेलं. आणखीन काय आठवण करून दिली पाहिजे तुम्हाला? एक दिवस पुण्यात फिरलो की नाकामध्ये असा धुळीचा लेअर बसतो. अजून काय आठवण करून द्यायला पाहिजे तुम्हाला? भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुमच्या घरामध्ये गाय असली पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही शुद्ध दूध पिऊच शकत नाही. तुम्ही काय इतके दिवस पाकिटातलं दूध आणून पिताय? काय तर ही भगवंतांची चूक आहे का? तुम्हाला स्वप्नात गाय दिली नाही. हा मूर्खपणा आहे ऍक्च्युली. अशा प्रकारचं तर्क वितर्क करणे हा मूर्खपणा आहे. ती एक स्टोरी आहे माहिती का तुम्हाला, की एक ब्राह्मण असतो, भगवंतांचा एकदम शुद्ध भक्त असतो, आणि खूप मोठा पूर येतो, तो घरातून निघायलाच तयार नसतो. बरेच जे येतात, मिलिटरीवाले येतात नाव घेऊन त्याला वाचवायला, तो नाही म्हणतो, माझा भगवंतांवर विश्वास आहे, मला भगवान श्रीकृष्ण पुढे येऊन सांगायला पाहिजे, मी तुला वाचवतो. हेलिकॉप्टर मधून त्याला वाचवायला येतात, तरी तो नाही म्हणतो, आणि इव्हेंच्युअली तो मरून जातो. मला फुल स्टोरी मी तुम्हाला सांगत बसत नाही. आणि मग जेव्हा भगवंत त्याला मेल्यानंतर दिसतात, तो भगवंतांना कंप्लेन करतो की तुम्ही मला प्रॉमिस केलेलं तुम्ही वाचवणार, तुम्ही वाचवायला आलाच नाही. भगवंत म्हणतात, हेलिकॉप्टर मधनं कोण आलेलं? मीच आलो होतो. नावेतून कोण आलेलं? मीच आलो होतो. ही आपली भौतिक जग न सोडायची ही आपली जिद्द आहे. त्या जिद्दीसाठी प्रत्येक प्रकारचा पळवाट आपण शोधत असतो, आणि हे आज करत नाहीये आपण. असे मोजता येणार नाहीत इतके जन्म आपण या पळवाटा काढलेले आहेत, आणि अजूनही काढत राहणार. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? तुम्ही अशा संघामध्ये आहात जिथे हे कठोरपणे सांगितलं जात नाही. तुम्ही इथे येऊन ऐकणार भगवद्गीतेचा क्लास, आणि उद्यापासून संघ असा करणार जो तुम्हाला सांगतो की नाही आहे तिथे राहा प्रभूजी, काही हरकत नाही, 4 माळा अजून जास्त जप करा. जप होतोय की नाही कोणी बघत नाही. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात 50 नंतर तुम्ही ऐहिक भौतिक काम केलंच नसलं पाहिजे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मंदिरामध्ये जाऊन राहायला? तुम्ही का राहत नाही मंदिरामध्ये जाऊन? काय पाहिजे तुम्हाला? 2 वेळचा प्रसाद, कपडे, राहायला जागा, हे सोडून अजून काय पाहिजे तुम्हाला? मुलांचं मुलांवर सोपवून द्या. तुम्ही जावा भगवंतांच्या सेवेसाठी. कोणी अडवलंय तुम्हाला?
यालाच मदांधता, जो शब्द वापरला ना शिल प्रभुपादांनी, यालाच मदांध. मदांध म्हणजे काय? एक प्रकारचं हॉल्युसिनेशन, इंटॉक्सिकेशन मध्ये आहे सध्या आपण, जिथे ऍक्च्युली आपल्याला भगवंतांचे हे हिंट्स दिसतच नाहीत, कळतच नाहीत. भगवंत पदोपदी प्रत्येक क्षणाला हिंट देत असतात. तुम्ही काय केलंय सांगा भगवंतांसाठी? त्यांनी प्रत्यक्षात यावं आणि तुम्हाला सांगावं. तुम्ही काय केलंय भगवंतांसाठी? तुम्ही उद्या म्हणाल मोदीजींनी मला प्रत्यक्षात येऊन सांगितलं पाहिजे भारताचे कायदे, त्याच्याशिवाय मी मान्य करणार नाही भारताचे कायदे. तुम्ही काय केले? मोदीजींनी का यावं तुमच्या घरामध्ये आणि तुम्हाला का सांगावं? आपली पात्रता आहे त्यांना भेटायची. मग मोदीजी भेटू शकत नाहीत तुम्हाला, भगवान श्रीकृष्ण जे अखिल ब्रह्मांडाचे मालक आहेत ते कसे भेटणार तुम्हाला? तेवढीच मोठी पात्रता पाहिजे ना तुम्हाला भेटायला. आपल्याला ऍक्च्युली तालुक्यातला तहसीलदार भेटत नाही, अपॉइंटमेंट देत नाही. आपण पण थोडे प्रयत्न केले पाहिजेत भगवंतांना भेटायचा, मग ते भेटून सांगणार आपल्याला. आपण काहीच प्रयत्न करणार नाही आणि घरी बसून म्हणणार मला तुमचं भगवान दाखवा, तो येऊन स्वतः मला सांगू दे, मगच मी मानणार. हे नास्तिकांचं एक नंबरचं हे तर्कवाद असतो. जो सर्व शक्तिमान आहे, जो सर्वव्यापी आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाही, अचिंत्य असं ब्रह्मांड तो निर्माण करतो. एक नाही, अनगिनित ब्रह्मांड निर्माण करतो. आणि या भौतिक जगाच्या 3 पटीने मोठं आध्यात्मिक जग निर्माण करतो. या सगळ्यांचं पालन पोषण करतो. तो व्यक्ती किती महान असेल आणि किती बिझी असेल, त्यांनी तुमच्या स्वप्नात काय यावं? तुम्ही काय केलंय त्यांच्यासाठी? त्यांनी तुमच्या स्वप्नात येण्यासाठी 2 स्टेप तुम्ही पण घेतले पाहिजेत ना. काय यावं त्यांनी? काय केलेलं आहे मी त्यांच्यासाठी? आता तुम्ही म्हणाल मी इतके वर्ष जप करतोय. हजारो लोक जप करतात. थोडस तसं आपलं प्राथमिक आता तेवढे आम्ही लेवलचे भक्त नाहीये, पण ज्या काही बऱ्याच भक्तांचे वाचण्यात आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या स्वप्नात जाऊन भगवंत दर्शन देतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्या लेवलचे नाही आम्ही. जो कोणी तुम्हाला सांगतो भगवंत माझ्या स्वप्नात आले होते, मला डायरेक्टली सांगितलंय, मार्गदर्शन करतोय, तो 1 नंबरचा ढोंगी आहे, बोगस आहे. प्रभुपादांनी कधी सांगितलं नाही माझ्या स्वप्नात भगवंत आले होते. चैतन्य महाप्रभूंनी कधी सांगितलं नाही. मग यांच्या स्वप्नात कुठून आला? बरेच जण सांगतात माझ्या स्वप्नात भगवंत आले होते, माझ्या स्वप्नात प्रभुपाद आले होते, माझ्या स्वप्नात हे आले होते. ज्याच्या स्वप्नामध्ये खरोखर आलेले असतात ना, तो एका शब्दाने देखील कोणाला सांगत नाही. तो खरा साक्षात्कार असतो. जे सांगतात त्याचा ढिंडोरा पेटवतात ते सगळे ढोंगी असतात. तुमच्या स्वप्नात भगवंत तोपर्यंत येणार नाहीत जोपर्यंत तुम्ही भगवंतांसाठी काही करत नाही. भगवंतांसाठी आपण काय करतो सांगा? तुम्ही काय केलंय भगवंतांसाठी आजपर्यंत? काही नाही, फक्त तप करतो, तपस्या, यथाशक्ती भक्ती करतो. ते तुमच्यासाठी करताय. भगवंतांसाठी काय करताय? जप. आमच्या संयोजकांनी जेवढे कार्य सांगितले तेवढे करतो. काही काय म्हणतात त्याला, लेक्चर अटेंड करणे, थोडेस लेक्चर अटेंड करणे हे देखील तुमच्यासाठी करताय, भगवंतांसाठी करत नाही. बुक डिस्ट्रीब्युशन, थोडस वर्गणी गोळा करणे, याचं सगळं चालू असतं. एवढंच करतो. हे एक लक्षात ठेवा, जप करणे, वाचन करणे, श्रवण करणे, लेक्चर अटेंड करणे, आरती अटेंड करणे, हे सगळं तुमच्यासाठी करताय, भगवंतांसाठी करत नाही. भगवंतांना तुमची गरज नाहीये तुम्ही रोज आरतीला यावं, हे तुमच्यासाठी करताय. भगवंतांसाठी करणे म्हणजे प्रभुपादांनी सांगितलेल्या कार्यामधलं एखादं कार्य करता का तुम्ही? जीवाची काय म्हणतात पराकाष्ठा करून करता का? मेलो तरी बेहतर, मी प्रभुपादांनी सांगितलंय ते मला करायचंच आहे. ही अशी भावना असते ना, तेव्हा भगवंत येतात, खरोखर तुम्हाला मदत करतात.
आणि अशी हजारो उदाहरणं आहेत. जेव्हा अशी आपली भावना असते ना, तेव्हा भगवंत येतात. अजूनही आपण स्वतःसाठीच करतोय. मी मगाशी म्हणून म्हणाले की तुम्ही खूप चुकीच्या संघामध्ये आहात. तुम्ही खूप 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 चुकीच्या संघामध्ये आहात ऍक्च्युली. वर्गणी गोळा करणे वगैरे हे तुम्ही कधी विचार केलाय या गोळा केलेल्या वर्गणीचा भगवंतांच्या सेवेसाठी उपयोग होतो का वरिष्ठांच्या सुखासाठी होतो? भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे सांगितलंय ते केलं का आपण कधी? भागवतम मध्ये भगवंतांनी जे सांगितलंय, प्रभुपादांनी जे सांगितलंय ते केलं का आपण कधी? ते का करत नाही? आपले वरिष्ठ आपल्याला ते का करायला सांगत नाही? याचा आपण कधी विचारच करत नाही. हा पलायनवाद जो तुमचा आहे, हा पलायनवाद खूप 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 डेंजरस आहे. आणि तुम्ही मला माफ करा, मला तुम्ही जेव्हा जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा तेव्हा मी कठोर उत्तर देतो, परंतु प्रत्येक तुमच्या प्रश्नामध्ये हा पलायनवादच असतो. आणि हा पलायनवाद तुम्हाला कधीच भौतिक जगातून बाहेर काढणार नाही. पलायनवाद म्हणजे खऱ्या भक्तीपासून दूर कसं जायचं. खोटी भक्ती किंवा जी वर दिसणारी भक्ती असते ती कधीच आपल्याला भगवंतांपर्यंत घेऊन जात नाही. म्हणून भगवंत देखील सांगतात तीव्रेन भक्ती योगेन, तीव्र योगेन. जो तीव्रतेने करतो भक्तिमय सेवा तो खऱ्या अर्थाने भगवंतांपर्यंत पोहोचतो. आणि तीव्रतेने करणे हा एकमेव उपाय असतो. म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की तुमचं वय आता एवढं आहे की तुम्ही घरातली काही कामं केली नसली पाहिजे. तुम्ही पूर्णपणे 24 तास भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. ते का करत नाही? सर्व्हिस मध्ये आहे अजून, सर्व्हिस मध्ये आहे अजून. का सोडत नाही मग सर्व्हिस? नाही, जरा जबाबदाऱ्या आहेत अजून. कसली जबाबदारी? घरची जबाबदारी प्रभूजी. या घरची जबाबदारी सगळ्यांनाच असते. आम्ही दोघंच आहेत आता, मुलगा नाही मला. दोघे पण जावा मंदिरात राहा. कशाला पाहिजे तुम्हाला जॉब आणि सर्व्हिस? दोघे पण जावा मंदिरामध्ये राहा, मंदिराची सेवा करा. नाही, बायकोचं नाही तेवढं आहे. बायको मला सपोर्ट कर, पण बायकोचं तेवढं हे नाहीये, काय म्हणतात त्याला, भक्तीमध्ये एवढा रस नाही तिला. मग तिला सांगा तुझी जबाबदारी तुझी तू बघ, मी चाललो भगवंतांच्या सेवेत. भौतिक तुम्ही प्लॅनिंग किती करणार आहे? भौतिक जबाबदारी कुठेपर्यंत नेणार आहे? याला लिमिटच नसते. ऍक्च्युली तुम्हाला पण ते आवडतं नसेल तर तुम्ही असे प्रश्न विचारले नसते, प्रभूजी हे केलं तर चालतंय का, प्रभूजी ते केलं तर चालतंय का, एवढंच केलं तर चालतंय का, तेवढंच केलं तर चालतंय का? नाही चालत. आपण असे प्रश्न का विचारतो? कारण आपल्याला ते सिरियसली करायचं नाहीये. पण भगवंत तर सांगतात सिरियसली केलं पाहिजे. तुम्ही द्या तुमच्या बायकोला अल्टिमेटम द्या, तू माझ्यासोबत मंदिरात सेवा करायला येतेस का माझं मी एकटा जाऊ? बघा काय म्हणतात ते. आणि कोण प्रभूजी कोण बघणार आहे सांगा तुम्हाला? भौतिक दृष्ट्या जरी विचार केला, आता तुम्ही म्हणता तुम्हाला मुलं नाहीत, तुम्हाला कोण बघणार आहे? म्हातारपणी जेव्हा व्याधीनी ग्रस्त व्हाल तेव्हा कोण बघणार आहे? तुमच्याकडे आहेत शुद्ध भक्त जे तुम्हाला येऊन मदत करतील, जे भगवंतांचे नामस्मरण करायला तुम्हाला मदत करतील मृत्यूच्या समयी. एकच जन्म मिळालाय, त्या एकच जन्मात आपल्याला शुद्ध होऊन परत भगवत धामात जायचंय. पुन्हा पुन्हा शुद्ध भक्तीपासून दूर जाणे हा त्याच्यावरचा उपाय नाहीये, ऍब्सोल्युटली नाहीये. एवढंसं करून भगवंत तुमच्या स्वप्नात येणार नाही. भरपूर काय काय करायला पाहिजे भगवंतांसाठी. जेवढं करेल तेवढं कमी आहे. आपण काय बघत असतो? जेवढं कमी कसं करता येईल तेवढं बघत असतो, हो की नाही?
अख्खं प्रभुपाद म्हणतात हे अख्खं आयुष्य आपण भगवंतांना दिलं पाहिजे. एक एक जन्म आपण भगवंतांना दिला पाहिजे. ते आपण तयार होत नाही द्यायला. हजारो कारण शोधून काढतो आपण त्याच्यासाठी. नो वे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, प्रश्न असा आहे की कधी कधी काय होतं, कधी कधी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं आणि प्रत्यक्षात आमच्या जीवनात पण थोडं अटॅचमेंट मध्ये अशा गोष्टी आहेत की काही इस्कॉन मध्ये काही भक्त की त्यांना प्रतिष्ठा, त्यांना एक पद पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करतात ते प्राप्त करेपर्यंत. ते एक जिम्मेदारी स्वीकारतात, परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश केवळ आपल्याला ते आपल्या कंट्रोल मध्ये पाहिजे, आपल्याला त्या गोष्टी आपल्या हातात पाहिजे, याच्यासाठी ते चाललेलं असतं. आणि त्यावेळेस मग ते त्याच ते त्यांची ते पूर्ण करण्यासाठी त्याला डोनेशन द्या, त्याला डोनेशन द्या असं प्रेरित करत असतात आणि भगवंतांचं नाव करतात. परंतु ते जितका बी आव आणतात त्याच्यामध्ये जो पण कोणी जातो तर त्याला त्याचा रस कधीच येत नाही, भक्तीचा रस. सगळं भौतिकच त्याच्यातून भेटतं. थोडे दिवस गेल्यानंतर परत येतो, तर त्याला भक्ती कुठं पाहायलाच भेटत नाही. आणि मग जो डोनेशन देतो त्याला असा प्रश्न निर्माण होतो की मी बंद करावं तर काही का होईना भक्तीमध्ये चाललंय, भगवंतासाठी करतेत काही का होईना, आणि जर द्यावा तर भक्तीचा रस बिलकुलच काही भेटत नाही. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे प्रभूजी? तुमच्या प्रश्नामध्ये एक मोठी चूक केली तुम्ही, ती म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणाला कधी कधी असं दिसून येतं. ऍक्च्युली ते चुकीचं आहे. कधी कधी नाही, सगळीकडे हेच दिसून येतं. दुर्दैवाने तुमचा प्रश्नच त्या उद्देशाने आहे की सगळीकडेच हे दिसतं आणि शुद्ध कुठे दिसत नाही. काय करायचं प्रभूजी? इज दॅट राईट? हो की नाही? Yes, प्रभूजी. हो, प्रभूजी. आपण काय वैतागलोय? कारण सगळीकडे तेच दिसतं, शुद्धता कुठे दिसत नाही. हो की नाही? पण याचा अर्थ असा नाही की शुद्धता नाही आहे. प्रभुपाद जेव्हा भारतातून गेले तेव्हा ते देखील वैतागलेले. ते अक्षरशः म्हणायचे की हिंदू लोकांना भक्ती समजावून सांगणे सगळ्यात कठीण काम आहे. सगळेच कर्मकांडामागे लागलेत आणि त्यांना कर्मकांड देणारे पण तेवढेच झालेत. कर्मकांड म्हणजे काय? देवासाठी मी एवढी देणगी देतो किंवा देवासाठी मी हा यज्ञ करतो, देवासाठी ही पूजा करतो, मला एवढं मिळू दे, संपला विषय. एवढ्या पुरता आपला धर्म आहे. आणि हे लोकांना पाहिजे म्हणून तसे धर्म निर्माण झालेत, तसे धार्मिक संस्था निर्माण झालेत, तसे धार्मिक भक्त गुरु संन्यासी निर्माण झाले. ही डिमांड आहे सध्याची ऍक्च्युली. जस म्हणतात ना बिझनेसमध्ये, जसा डिमांड तसं सप्लाय. यात जो खरी शुद्धता जो शोधत असतो त्याने आपला शोध चालू ठेवला पाहिजे. शोध चालू ठेवायचा. शुद्धता ही आहे, नाही असं नाही. बऱ्याचदा आपण फ्रस्ट्रेट होतो याच्यामध्ये. परवा देखील आपण चर्चा करत होतो, कारण ही भावनिकता गुंतलेली असते आपली तिथे, म्हणून आपण फ्रस्ट्रेट होतो. भावनिकता न गुंतवता, म्हणूनच मी परवा समजावून सांगत होतो बघा, 2 प्रकारच्या श्रद्धा असतात. आपण श्रद्धा आहे म्हणून त्या सत्संगला जातो, श्रद्धा आहे म्हणून त्या मंदिरात जातो, बरोबर? परंतु श्रद्धा हे 2 प्रकारच्या असतात. एक असते लौकिक श्रद्धा आणि दुसरी असते शास्त्रिक श्रद्धा. लौकिक श्रद्धा म्हणजे ती इकडून तिकडून ऐकून फक्त आपण इम्प्रेस होऊन गेलेलो असतो. आपल्याला इम्प्रेस व्हायचं नाहीये,
आपल्याला काय शास्त्राप्रमाणे समजावून घेऊन शास्त्रावर आधारित श्रद्धा निर्माण करायची. भगवंत म्हणतात मला वाटते 12व्या अध्यायाच्या शेवटी का 11व्या अध्यायाच्या शेवटी शास्त्र चक्षु निर्माण केले पाहिजे. चक्षु म्हणजे डोळे. शास्त्राच्या दृष्टिकोनातून सगळं बघायला शिकलं पाहिजे. तो चष्मा घातल्या घातल्या आपल्याला दिसलं पाहिजे कोण बोगस आहे कोण बोगस नाही. हेला म्हणतात ज्ञान. आणि त्यातून आपल्याला ओळख करून तशा प्रकारचं ते तो संघ घेतला पाहिजे आपण. बऱ्याच जणांना हे कसं असतं, जेव्हा लीडर लोक या लेवलचे असतात फसवणारे, तेव्हा ते ज्ञान पण तसंच फसवणारं देतात. आणि हे एक प्रकारचं म्हणजे कवर, आवरण, ब्लँकेट, चादर ओढल्यासारखे असते सगळ्यांच्या वरती. सगळे मंदप्रमाणे आहे तसेच वागत असतात. एखादा त्या चादरीतून बाहेर पडतो, विचार करायला लागतो, ही बाप रे काय होतं चादरीच्या खाली. आणि असं होतं. आणि म्हणून बघा, अजून पण मी तुम्हाला विचारतो की उपदेशामृत कोणाकोणाला माहिती आहे? खूप कमी लोक म्हणतात माहिती आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की उपदेशामृत हे पहिलं ग्रंथ वाचायला सांगितलं शिल प्रभुपादांनी, ते आपण कधी वाचलं नाही. आपल्या लीडर लोकांनी कधी वाचायला सांगितलं नाही, त्याचं कधी मार्गदर्शन केलं नाही. आणि त्या उपदेशामृतच्या 5व्या श्लोकामध्ये श्री रूप गोस्वामी सांगतात की भक्तांमध्ये देखील नीच, मध्यम, उत्तम आणि बोगस अशी कॅटेगरी करायला आपण शिकलं पाहिजे. आपले गुरु, आपले महान आचार्य, आपले पहिले आचार्य, ऍक्च्युली रूप गोस्वामी आपले पहिले आचार्य चैतन्य महाप्रभू नंतर. म्हणून आपण रूपानुगा आहोत सगळे, रूप गोस्वामींचे अनुगा, फॉलोअर. ते आपल्याला सांगतात की भक्तांचा संग करताना तुम्हाला कनिष्ठ भक्त, मध्यम भक्त, उत्तम भक्त आणि अभक्त प्राकृत सहजीय कोण असतात हे ओळखलं पाहिजे आणि त्यांचा त्याप्रमाणे संग केला पाहिजे. आणि हे करत नाही आपण. हे आपल्याला शिकवलं जात नाही. आणि मॅक्झिमम वेळेला आपल्याला असं शिकवलं जातं की सगळे समान आहेत, सगळ्यांच्याकडे समान बघायला शिका. आणि तिथेच आपण फसतो. एक जसं तुम्ही आता म्हणाला की मॅक्झिमम लोक हे अभक्त आहेत. जो अभक्त म्हणजे काय, जो भौतिक सुखाच्या, भौतिक सुंदरीच्या आणि भौतिक प्रतिष्ठेच्या मागे लागलेला असतो, तो अभक्त असतो. हे चैतन्य महाप्रभू स्वतः म्हणतात. असत संग त्याग ए वैष्णवाचार, कृष्ण अभक्त स्त्री संगी, समथिंग समथिंग. तो श्लोक तुम्ही पूर्ण शोधा तर मला कळेल. त्याच्यामध्ये कोणाचा संग करायचा नाही. अभक्त म्हणजे कोण? जो स्त्री संगी असतो, जो प्रतिष्ठेच्या मागे लागलेला असतो, त्यांचा संगच करायचा नाही आपण. कशाला करायचा संग? आपल्याला सरळ सरळ दिसतंय हा प्रतिष्ठेच्या मागे आहे, का करता मग तुम्ही त्यांचा संग? सोडून द्या त्यांचा संग. बऱ्याच जणांना मग भीती वाटते, मग प्रभूजी संग करायचा कोणाचा? संघात नाही राहिलो तर आपण आपलं कसं होणार? संघ नसलेला बरा, खरंच चुकीचा संघ नको. चुकीचा संघ हा डेंजरस असतो. प्रभूजी घरातल्या घरात तुम्ही, तुमची पत्नी, तुमची मुलं कीर्तन करा, भगवद्गीता वाचा, काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रभूजी मला मृदंग पण वाजवता येत नाही. कुठे सांगितलंय मृदंग वाजवायलाच यायला पाहिजे भगवंतांचं कीर्तन? भगवंत मृदंग वाजवला तरच भगवंतांना कीर्तन आवडतं म्हणून कुठे सांगितलंय? भगवंत तुमचे भाव बघतात. चुकीचा संघ लगेच सोडला पाहिजे, तो खरा वैष्णव असतो. चैतन्य महाप्रभू म्हणतात असत संग त्याग ऐ वैष्णवाचार. आणि प्रतिष्ठा सगळ्यात डेंजर असते. एक वेळ तुम्हाला धनम जनम सुंदरीम मधलं धनाच्या मागे लागलेला गुरु किंवा वरिष्ठ भक्त लगेच ओळखता येतो. स्त्रीच्या मागे लागलेला गुरु किंवा संन्यासी किंवा वरिष्ठ भक्त लगेच ओळखता येतो. परंतु प्रतिष्ठेच्या मागे लागलेला गुरु, संन्यासी, वरिष्ठ भक्त शोधायचा खूप, म्हणजे ओळखायचा खूप कठीण असतं. कारण प्रतिष्ठेसाठी सगळ्यात डेंजरस शस्त्र वापरलं जातं ते म्हणजे विनम्रतेचं. वरून एवढे विनम्रतेचा भाव आणलेला असतो की कोणाला वाटतच नाही की हे प्रतिष्ठेच्या मागे आहेत.
परंतु 99% प्रतिष्ठेच्याच मागे असतात. हे कोणाचं म्हणणं आहे? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं म्हणणं आहे. दुष्टमान तुम्ही किसेर वैष्णव, ऐकले तुम्ही? प्रतिष्ठा जहारे नीरज निर्धारे, नुसतं प्रतिष्ठेच्या मागे. खूप सगळ्यात मोठं वैष्णव गीत आहे वैष्णव गीतांमधलं, आणि पूर्ण वैष्णव गीत प्रतिष्ठेवरती, कारण सगळे प्रतिष्ठेच्याच मागे लागलेले असतात. शास्त्र आपल्याला सांगतं की भौतिक काम वासनांमध्ये सर्वश्रेष्ठ काम वासना असते ती म्हणजे लैंगिक सुखाची वासना, स्त्री आणि पुरुषांमधलं आकर्षण, आणि 2 नंबरला त्याच्या खालोखाल असते ती म्हणजे प्रतिष्ठेची वासना. त्यामुळे असं समजू नका सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत, सगळे प्रतिष्ठेच्या मागे लागलेले आहेत. तुम्ही, मी, सगळे आहेत त्याच्यामध्ये. आपण शर्ट घालताना देखील विचार करतो दुसऱ्याला आवडेल का, भांग पाडताना विचार करतो दुसऱ्याला आवडेल का. ही सगळी प्रतिष्ठेची लक्षणं आहेत. त्याच्यासाठी काही स्टेजवरतीच जायला पाहिजे असं नाही. त्यामुळे सतर्क राहिलं पाहिजे. आपण काय करायचं? आपण असा संघ त्याग करायचा, आणि ते जे प्रतिष्ठेच्या मागे लागलेले आहेत, जे भ्रष्टाचार करत आहेत, त्यांच्याबद्दल भगवंतांकडे प्रार्थना करायची की यांना शुद्ध भक्ती द्या, परंतु त्यांचा संघ मला नका देऊ. आपण चांगला संघ शोधायला सुरुवात करायचं, भले तो एका भक्ताचा का असे ना. प्रभुपाद स्वतः सांगतात, एकच चंद्र तमोवंती नच तारा सहस्रेश. एक चंद्र पाहिजे आपल्याला, 1000 तारे घेऊन करायचेत काय लुकलुकणारे. एक चंद्र बास आहे आपल्याला. एक शुद्ध भक्त शोधा, त्याची मैत्री करा, त्याच्याबरोबर प्रेमाचा आदान प्रदान करा. ददाती प्रतिग्रहणाती, पुन्हा उपदेशामृत. सगळ्यांच्याच बरोबर करायला पाहिजे असं नाही. आणि घाबरू नका. तुम्हाला 100 भक्तांचा संघ असल्यावरच तुमची भक्तीत प्रगती होते असं काही नाहीये. नाहीतर मग शबरीची कधीच प्रगती झाली नसती, ती जंगलात होती एकटी. जेव्हा दुर्योधनने विदुरांचा अपमान केला, विदुर सगळं सोडून, घर सोडून गेले. विदुरांनी असा विचार केला नाही की मला संघात राहायला पाहिजे. ते खरा संघ शोधत शोधत गेले. अख्खं युद्ध होऊन भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी परत जाईपर्यंत ते फक्त भ्रमणच करत होते, घर सोडलेलं त्यांनी. सत्याचा संगम याचाच अर्थ असतो सत्संग. हे असे शब्द जे आहेत त्याचा सगळ्याचा जोक करून टाकलाय आपण, त्यात तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठे चालला प्रभूजी? सत्संगला चाललंय. तुम्हाला अर्थ माहितीये सत्संगचा? सतचा संग करणे. असतचा, तिथे जाऊन मग आपण असतचा संग करायला काय उपयोग आहे? आता याचा अर्थ असा नाही बरं का की जायचंच नाही किंवा मंदिराला जायचं नाही. मंदिरामध्ये भगवंत आहेत आणि शुद्ध भक्त पण सापडतात शोधले तर. मंदिरात सापडतील, मंदिराच्या बाहेर सापडतील. आपण शोध घेत राहिलं पाहिजे. शोध घ्यायचा आणि तो मिळाल्यावर सोडायचा नाही. इतिहासामध्ये अशी उदाहरणं आहेत की तो एक संघ करायला लोक या पृथ्वी तलावरून स्वर्गलोकात गेले. त्या एका सत्संगासाठी ते घर सोडून हिमालयात गेले. का? काय गरज होती त्यांना? सतच्या संघासाठी. हा सतचा संघ शोधायचा असतो आपण. शोधल्यानंतर धरून ठेवायचा असतो, टिकवून ठेवायचा असतो. त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी हरकत नाही. घर सोडायला लागलं, शहर बदलायला लागलं. जनरली आपल्या डोक्यात हे विचार, कन्सेप्ट लवकर घुसत नाहीत, कारण ते आपल्या इंद्रिय तृप्तीच्या अपोजिट असतात. परंतु तुम्ही बघा, जितके चरित्र आपण वाचतो शुद्ध भक्तांचे, मग ते आपले संत महात्म्यांचे असोत, वारकरी संप्रदायातले किंवा भागवतम मधले असोत, सगळे का ते महान भक्त म्हणून म्हणतो आपण त्यांना? त्यांच्या कथा, त्यांचे चारित्र्य का वाचतो आपण? कारण त्यांनी अशा प्रकारे भक्तीसाठी महान 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 त्याग केला. घराचा त्याग केला, याचा त्याग केला. मग अर्जुन का महान आहे? भगवंतांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या आजोबाला मारलं म्हणून तो महान आहे. त्यांनी असं म्हटलं नाही माझं नुकसान होईल, नाही, भगवंतांच्या सेवेसाठी करायचंय. मग
सत्संगासाठी आपण भरपूर प्रयत्न केले पाहिजे. आणि याच्यात पण तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर भगवंत तुम्हाला त्याच्यामध्ये यश देतात. तुमचे प्रयत्न जेव्हा प्रामाणिक नसतात ना, तेव्हा भगवंत त्याच्यामध्ये मदत करत नाही. मगाशी प्रभूजी जसं म्हणत होते ना, राजेंद्र प्रभू, की भगवंत हिंट का देत नाहीत. ऍक्च्युली भगवंत हिंट देत असतात. भगवद्गीतेत ते म्हणतात देखील, तुमची जर इच्छा असेल फसवून घ्यायची, तुम्हाला बरोबर फसवणारच भेटवून देतात. तुमची जी जर इच्छा असेल शुद्ध भक्तीची, तुम्हाला शुद्ध भक्तच भेटवून देतात. माझा तरी स्वतःचा हा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्ही तुमच्या शुद्धतेवर कार्य करा, बाकी सगळं भगवंतांवर सोपवून द्या. भगवंत तुम्हाला बरोबर गायडन्स देतात. कारण भगवंतांना हेच पाहिजे, शुद्ध भक्त पाहिजे. त्यांना मदत करणार नाही तर कोणाला मदत करणार, हो की नाही? अशा चमत्कारिक गोष्टी घडतात तेव्हा की तुम्ही पण कल्पना करू शकत नाही. कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी घडवून आणतात भगवंत, जेव्हा तुम्ही शुद्धतेच्या मार्गावर चालायला लागता. आता हे काय घडलंय मी तुम्हाला सांगत नाही, तर मी पण ढोंगी होईन मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. पण तुम्हाला स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा आहे, तो घ्या. शुद्ध भक्तांचा संग करायचा प्रण करा, शोधायचा प्रयत्न करा. भगवंत तुम्हाला मदत करतील. सापडले, पकडून ठेवा. त्याच्यासाठी काय करायचं असेल ते करा. हाच भक्तीचा मार्ग आहे. चैतन्य चरितामृत वाचा, तुम्ही बहुतेक वाचली असेल. चैतन्य चरितामृत तर हे सगळं इतकं विचित्र दिलेलं आहे. रघुनाथ दास गोस्वामी, त्यांचे काका आणि वडील बांधून कुलूप लावून ठेवायचे त्यांना रूम मध्ये. सगळं फोडून जायचे ते वृंदावनला भगवंतांकडे. म्हणायचे, पायावर जाऊन पडायचे, म्हणायचे मला हा संघ सोडायचा नाहीये, तुमचा, रूप गोस्वामींचा, सनातन गोस्वामींचा. खड्ड्यात गेले माझे वडील, खड्ड्यात गेले त्यांची संपत्ती. सगळ्यात श्रीमंत होते ते बेंगाल मधले. वाचा तुम्ही. नरोत्तम दास ठाकूर, अमेझिंग. नरोत्तम दास ठाकूरांची चरित्र वाचा तुम्ही. यातून प्रेरणा घ्यायची असते आपण. सगळं सोडून द्यायचे ते. रूप सनातन गोस्वामी माहितीच आहे तुम्हाला. आजच्या काळामध्ये नव्हतं तेवढं मोठं पॅकेज होतं त्यांचं. प्रभुपाद सांगतात, आजच्या काळात तुम्हाला मिळणार नाही नोकरी, तेवढी सॅलरी होती त्यांना रूप सनातन गोस्वामी. का सोडून गेले? सगळं सोडून गेले. आज दुपारीच मी गाडीमध्ये ऐकत होतो अंत्यलीला चॅप्टर 1. ज्या दिवशी रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना दिसले, एक शब्दही न बोलता चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं. का? ही त्यागाची भावना असली पाहिजे शुद्धतेसाठी. नाहीतर काय बेंगालमध्ये भक्त नव्हते सगळं सोडून जायला वृंदावनला? बेंगालमध्ये पण भक्त होते. सत्याचा शोध घेणे, सत्याच्या संघामध्ये राहणे, हे आपण तीव्रतेने केलं पाहिजे. आणि निराश अजिबात होऊ नका. ऍक्च्युली असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर ते खूप चांगलं आहे तुमच्या भक्तीसाठी. खऱ्या अर्थाने तुम्ही आता भक्ती समजायला लागला आणि भगवंत तुम्हाला 100% मदत करणार, गॅरंटीड. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी, खूप धन्यवाद प्रभूजी. समाधान वाटलं तुमच्या उत्तराने प्रभूजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी
हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत.